की जय, गौरांग महादेव की जय, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली एकनाथ महाराज की जय, ज्ञानोबा माऊली की जय, माऊली गुलाबराव महाराज की जय, बाबाजी चैतन्य महाराज की जय, माऊली तुकाराम महाराज की जय, श्री रामचंद्र भगवान की जय, हनुमंत बा की जय, गजानन बा की जय, सोनाजी बा की जय, नमो पार्वती पते हर हर महादेव, माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय, गुरुवर्य रामचंद्र महाराज की जय, पूर्णा माता की जय. जय जय माझ्या गोपाल कृष्णा, ब्रह्मांड नायक राधारमणा, तुझे हास्य रूप अनुनी ध्याना, अध्याय दुसरा वर्णितो. जय जय श्री ज्ञानेश्वर माऊली, कृपा मजवरी पूर्ण झाली, नमन करुनी तुझ्या पाऊली, अध्याय दुसरा वर्णितो. ही कथा नाही करमणुकीची, नाही कोण्या राजा प्रधानाची, कथा नाही पोंगा पंडितैची, नरहरी बाबांची असेही. ऐकणारा देवाला आवडतो, पूर्वजांचा उद्धार होतो, माणूस आपोआप बदलतो, ऐसी अलौकिक हे कथा. अभिप्राय प्रस्तावनेची नाही गरज, याला कारण आहे एक, चरित्र लिहिण्यासाठी कोरे लेटर बुक बाबांनीच मला दिलेसे. या चरित्रातील पूर्ण कथा बाबांनी स्वतः ऐकल्या, कृष्णाताई व ललिताबाईने वाचून दाखविल्या बाबांना. नियमांचे करुनी पालन, चरित्राचे करावे श्रवण पठन, प्रथम करावा गोविंद जय जय गजर, किंवा जय नरहरिमा. पान सुपारी तंबाखू नको तोंडात, जोडे चपला नको मंडपात, श्री नरहरी बाबांच्या फोटोचे पूजन प्रथम करावे, सुगंधी फुलांचा घालावा हार, राड जाळावी वारंवार, वारंवार करावा गजर, त्यानेच घर शुद्ध होते. कृष्ण नामाच्या गजरामुळे कोट्यावधी जीव तरले, नरहरी माऊलीला फार आवडे, गोपाल कृष्ण भगवान की जय. भोळ्या भक्तांनी आरत्या लिहिल्या, बाबांनी त्या मान्य केल्या, त्यांच्या गजरात ओवाळावे बाबाला सुगंधी धूप दीपाने, माणिकसा भावसा रंगारी, स्वभावाने भाविक भारी, त्यांनी बाबांच्या शेजारी गुंठा विकत घेतला, जागा झाली फार मोठी, भाविकांची होतसे दाटी, तेथे बाबा कीर्तन करती, दर गुरुवारी नेमाने नादुऱ्यात, माणिकसाला सल्ला विचारती, त्याच्या इच्छेने कधी वागती. तुळसाबाईने बाबा प्रती एके दिवशी विचारले, त्यांना तुम्ही का मानता? बाबा म्हणाले, ऐका आता, माणिकसा पूर्वजन्मात मांग होता, मात्र देवीचा उपासक, देवींच्या नावे भीक मागून धान्य आणावे गावातून, देवी पुढे नैवेद्य ठेवून भंडारा त्याचा करीतसे, लहान मुलांना जेवू घाली, दर मंगळवारी ऐसे करी, त्याचे पुण्य आहे याच्या संगतीले, गोष्ट कुणाला सांगू नको. अनंत जन्माचे संस्कार कधीच नाही संपणार. पुढे श्री राधाकृष्णाचे मंदिर माणिकसाच्या जागेत झाले, खंडेलवालने बांधले हनुमंत मंदिर, तिकडे नरहरी बाबा संत थोर, मध्ये उभा नंद किशोर, हात खांद्यावरी राधेच्या. एकदा अनिल महाराज कीर्तनात नृत्य करती आनंदात, बाबांचा धरिला त्यांनी हात, मराठी दिसले अंगठ्या एवढे, तेव्हापासून नरहरी बाबांनी त्यांना बैसविले गुरुस्थानी. ज्ञानेश्वरीत सांगितल्याप्रमाणे पत्नीसह दोघेही करती सेवेला, भागवतात सांगती श्रोत्यांना, जय सद्गुरु अनिलमा बोलाना, नाहीतर बंद करीतो कथेला, खोलीत जातो निघून. बाबांनी माऊलीचा हरिपाठ छापला, त्यात जय अनिलमा गजर लिहिला, गुरुसेवेच्या पुढे नरहरी बाबाला परवा नाही जीवाची. तुम्ही करिता श्री गुरुभक्ती, त्या योग्यतेची नाही हे व्यक्ती, तुम्हाला आता सांगतो युक्ती. पांडुरंग ठोसर बोलले, बाबा म्हणाले तेवढं सोडून बोला. इकडे अनिल मराठेंनी बाबाला कठीण नियम सांगितले आचरणाला, बाबा करीती पालन. कृष्ण वंदे जगद्गुरु असून सांदीपनी आश्रमी सेवा करून, श्री गुरुपदाचा राखीला मान, तशा परी लीला बाबांची. अखिल गुरूंचे जन्मस्थान कृष्ण देवकी नंदन, ज्यांनी गाथ्यात केले वर्णन, त्यांनीच केली गुरुसेवा. भोळे भाविक त्या समयास गुरुपेक्षा मानिती नरहरी बाबास. एकदा अनिल मराठेचे कीर्तन आश्रमात रंगले बाबांच्या, एका बाईचे लागले डोळे, भजनात ते दिवसभर पडे. काही लोकांना ते विषम वाटले, ही गोष्ट नाही नवीन. तिच्या पतीसह सर्वांनी अनिल मराठे येणार त्या ठिकाणी बैसले होते लपोनी. तेवढ्यात गाडी थांबली, तेजाबाने शिशी भरलेली अनिल मराठेच्या अंगावर ओतली. त्याने एक कान एक डोळा भाजला, छातीवर झाली जखम.
तुळसा माता श्री नरहरी बाबांनी एक मास बुलढाण्यात राहुनी हजारो रुपये खर्च करूनी दुरस्त करूनी पाठविले. जाताना बाबांशी बोलले, मी आता येणार नाही इकडे, तूच येत राहा माझ्याकडे, कारण मी आहो तुझा गुरु. माझ्या नियमांचे करी पालन, चालू ठेव कथा कीर्तन, तुझी सेवा पूर्ण तपासून पूर्ण प्राप्ती तुला देईन मी. बाबा म्हणाले, नियम सांगा किती, आचरणात कमी पडणार नाही. मात्र ज्ञानोबा तुकोबाला जी प्राप्ती झाली तीच प्राप्ती लागेल मला. पुण्याजवळ पारोळा येथे श्री सत्यनारायणाचे संस्थान होते, ते अनिल महाराजांना मिळाले. परमार्थ घडावा म्हणून तेलंगडे बाईच्या मनात आले, पंढरीचे जावे दर्शनाले. आश्रमात जाऊन गुरु माऊलीले समाचार सर्व सांगितला. बाबा म्हणाले, सोबत कोण, पंढरीच केव्हा करिता गमन. बाई म्हणाले, सकाळी एसटीत बसून तिघे जण जातो आम्ही. बाबा म्हणाले, चांगली गोष्ट. त्याच रात्री पडला पाऊस, पिवळे बेंडूक पडले बहुत, एक होता फार मोठा. आश्रमाभोवती पाणी साचले, मोठा बेंड जोराने ओरडे. त्याला पकडण्यासाठी नरहरी बाबा रात्रभर जागी राहिले. बाबा पाण्यात गेले की मौन धरे, आश्रमात आले की ओरडे. 4 वाजता त्याला पकडले, दगडाने टाकले मारून. पंढरीची तयारी केली, तेलंगडे बाईच झोप लागली. तिची 1.5 वर्षाची कन्या तापित ओरडे जोराने, इठ्याने बेंडूक मारला वमा, इठ्याने बेंडूक मारला वमा. स्तनपान दिले, पाण्यात टाकले, मुलीचं झोप येईना. तेवढ्याच रात्री बाईने तीर्थ पाजले बाबांच्या नावाने. अंगारा लावून भजन केले, मुलीचा ताप उतरला. तेलंगडे बाई सकाळी नरहरी बाबाला भेटण्या गेली. तुळसा माता म्हणे झोप लागली, रात्रभर ते जागी होते. बेंडकाची गोष्ट आईने सांगितली, मुलींच्या शब्दांची याद आली. जमुनाबाई रडू लागली, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, माझा विठ्ठल नांदुरा शहरात राहतो मानवाच्या रूपात. नरहरी नाव शोभे त्यास, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. बाई पंढरीला नाही गेली, तिच्या घरातील सर्व मंडळी नरहरी बाबांच्या दर्शनाला आणली. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग ऐसे दृष्टांत घरपोच फुकटात बाबांनी दिले भक्तांच. म्हणून माऊली म्हणती त्यांचं, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. श्री नरहरी बाबा कीर्तन करीत, पांढरी टोपी शोभे डोक्यात. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग गजरात, भाविक भक्त रंगती. श्री नरहरी बाबा पूर्ण रंगले, विदेही अवस्थेपर्यंत गेले. तेव्हा फक्त धर्मपत्नी संगतीले सर्वांनी दिले सोडून. तिला आले होते अनुभव, नरहरी बाबांचा वाटेना भेव. माझे पती झाले देव, बहुभाग्याची असे मी. अंगावरी धूळ साचली फार, दाढी जटा वाढल्या पार. बाबा हिंदी बोलती वारंवार, संवाद चाले मनासी. बाबा भिड्या ओढती खूप, कुठेही त्यांना लागे झोप. संत गजानन महाराजा समान लीला चालती बाबांच्या. नांदुऱ्यातील तेलंगडे शिक्षिका, तिचा ऐसा नियम होता. चतुर्मास दर रविवारी शेगावी दर्शना जात असे. आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन ऐसे हे पवित्र महिने जाण. फक्त 2 रविवार राहिले त्यातून, तेव्हा झाला चमत्कार. तेलंगडे बाई गाभाऱ्यात गेली, मूर्ती गजाननाची पाहू लागली. दृश्य पाहुनी चकित झाली, गजानन बाबा रडत होते. दोन्ही डोळ्यातून अश्रूचे पाझर गडत होते गालावर. बाईने जोडून दोन्ही कर गजाननाची प्रार्थिले. तुमच्या रडण्याचा अर्थ कळला, बुडत हे जनन देखवे डोळा. प्रार्थना पोचली श्री गजाननाला, अश्रू गळणे बंद झाले. तेवढ्यात श्री नरहरी बाबांचा बाईने शब्द ऐकला साचा, शेगावात मी नेहमीच येतो, तू कशाला आलीसे. शेगावातून नांदुऱ्यास आली, 11 वाजता आश्रमात गेली. नारायण बगाडे जातीने माडी बाबा जवळ बसले होते. तेव्हा बाबांनी बिडी पेटविली, अर्धी ओढून खाली ठेवली. काही कामासाठी नरहरी माऊली घरात गेले उठून. ती बगाडे आबाने उचलली, जशी तोंडापर्यंत नेली. बिडीमध्ये मूर्ती दिसली श्री संत गजानन बाबांची. आबांनी ती खाली ठेवली, सर्व अंगास थरथरी सुटली. तेलंगडे बाई घाबरली, म्हणे आबा काय झाले. बगाडे म्हणाले, काय सांगू तुला, बिडीत गजानन दिसले मला. तेव्हापासून कळले बाईला, नरहरी बाबा श्री गजानन. श्री गजाननाला चिलीम प्यारी, नरहरी बाबाला आवडी बिडी. ऐशी लीला झाल्यावरी बिडी बंद केली बाबांनी. नांदुऱ्यातील जमुनाबाई तेलंगडे शिक्षिका होती कन्या शाळेले. तिने मात्र भेटावे आईले, येता जाता दररोज. दुसरे होते नारायण बगाडे, ते घेती बाबांच्या समाचाराले. बाकीचे भीत होते बाबाले, पागल पिसाटा समजून. जेथे गुड तेथे माशा, जगाचा हा नियम ऐसा. पंढरीचा विठोबा नाही तैसा, तोच राहे मागे पुढे. दोघांच्या खोल्या होत्या 2, बाबा झोपेत असताना मग्न. आईने कुलूप घेतले लावून, कामधंदा करीत बैसली. कामासाठी बाहेर आली,
मूर्तिपतीची ओट्यावर बसलेली तुळसा मातेने स्वतः पाहिले. लक्ष गेले कुलपाकडे, कुलूप पक्के होते लावले. पतीच्या धावली दर्शनाले, बाबा म्हणाले बैस खाले. तुला एक गोष्ट सांगतो, तुला काही काम पडले जरी जावे बगाडे बाच्या घरी. तो भाग्यवान आहे भारी, अवतार बंकट लालाचा. आमची संगत म्हणजे आग, सेवाभाव असेल तरीच तू थांब, नाहीतरी कर दुसरा विवाह. मोकळी का आहे आमची. आईने विचार केला मनात, क्षणिक सुख भोगले अनंत जन्मात. अलौकिक आहे माझा पतिराज, याचीच सेवा करीन मी. म्हणून आज सर्व जनता तुळसाई म्हणून ठेविती माथा. तोच अर्थ समजावा चरित्र एकता त्या पतिव्रतेच्या नामाचा. बाबांच्या गुरुनिष्ठेने एक वेळी पुन्हा घेतली उफाडी. त्याची प्रचिती कैसी आली तोही वृत्तांत ऐकावा. प्रल्हाद तेलरकर माळेगावचे बाबांचे भक्त पूर्वीपासूनचे. त्यांनी श्री नरहरी बाबा करिता मोटार गाडी पसंत केली. 51 रुपयाचे पेढे आणले. भक्त बाबा पुढे बैसले. आनंद झाला भाविक भक्तैले. समाचार गाडीचा सांगितला. बाबा म्हणाले त्या गाडीवर जय सद्गुरु अनिल माली सांजर. तरीच आम्ही करू स्वीकार, नाहीतर उठा येथून. भाविकांनी मनोदय कळविला, ते नाव नाही चालत आम्हाला. तुमचे नाव टाकूनी गाडी आणि तो आश्रमात. बाबांनी नकार दिला, गाडी परत केली गाडीवाल्याला. अशी आहे बाबांची गुरुलीला, बाबांच्या कृपेने लिहिली. जे पाहतात साधूचे गुण दोष, त्यांना मिळते साधूचे पाप. सेवा करती जे भाग्यवंत, तया पुण्य मिळे साधूचे. जे संतांचे असतात पुत्र, बंधू सोय रे गणगोत्र, त्यांना साधूचे भेटते इस्टेट. बाबा कीर्तनात सांगती, गुरूंनी सांगितले नियम कठीण, बाबा करीती त्यांचे पालन. मात्र दर गुरुवारी कीर्तन चालूच ठेवले बाबांनी. गुरुजी श्री मधुकर चव्हाण मृदंग वाजविती छान. पत्नीसह येती नित्य नेमान, आश्रमावरी प्रेम त्यांचे. सावरकर आणि रमेश डंबेलकर हरिपाठ घेती वासनकर. नाईसेबाई हिवाडे बाईचा शेजार, माडेगाव आणि पिंपळखुटा. सुपुत्र तेलंगडे बाईचा, गजानन नामे नांदुऱ्याचा. आश्रमात आला नरहरी बाबांच्या, दर्शन घ्यावे म्हणून. बाबा त्याची नाही बोलले, मुकाट्याने त्याच्या जवळ गेले. दोन्ही गालात 2 थापडा मारून बैसले आसनावरी. तो गेला रडत रडत, माय म्हणे तुझे टळले संकट, काहीतरी चांगले आहे त्यात. बाबांनी कुणाला मारले का. पुढे आला होळीचा उत्सव, झोके खेळण्याची मुलींना सवय. पाळणा बांधावा म्हणून गजानन लिंबावर चढू लागे. जमुनाबाईने त्यांना 2 वेळा झाडाजवळून घरात नेले. तिसऱ्यांदा आईची नजर चुकून गजानन चढे लिंबावर. 40 फुटावर गेला, पाय घसरून डोक्यावर पडला. काहीच नाही झाले त्याला, 2 थापडांचा प्रसाद. जमुनाबाईने केले वर्णन, बाबा तिला सांगते हसून. चमत्काराला देऊ नये प्राधान्य, नामस्मरण करावे. काटेबाची कन्या रुक्मिणा, बाबा बाली म्हणती जाना. बाबा सांगते अध्यात्म खुना, बहिणाबाईचा ती अवतार. तिला एकदा मारली थापड, रडत आली माझ्या जवळ. मला आनंद झाला पार, बाबा बैसले स्नानाला. जेथे ठेवूनी कोमल पाय, स्नान करते आमची माय. मुखाने म्हणे गोविंद जय जय, ती धन्य नानी बाबांची. पवित्र भाव या कारण, सकळ तीर्थे ती धावून. वेदानकडे जिचे महिमान, ती धन्य नानी बाबांची. ब्रह्मरूप देहाची एका गोठी, अभक्तांची न लागो दृष्टी. म्हणून स्नान करीती लावणी ताटी, ती धन्य नानी बाबांची. पुढे तिचा विवाह झाला, नंदकिशोर पती मिळाला. 1 वर्षाने आजार झाला, रक्ताच्या वांत्या वारंवार. 4000 रुपये घेऊन अकोल्यास गेले दोघे जण. सोमानी डॉक्टरने फोटोत पाहून निदान केले कैशापरी. अन्न नलिकेत छिद्र पडले, 2 दिवसात पैसे संपले. खाणे पिणे बंद झाले, निघून आले नांदुऱ्यात. खर्च होता 50,000. डॉक्टर म्हणे गॅरंटी नाही घेणार. गोकुल नामे पुत्र पोटात होता 8 महिन्याचा. बाबांनी उशिरा सव दिले, लवकर जा नांदुऱ्यातील डॉक्टरकडे. गणेश पाटलांनी 220 रुपयांचा 5 पुड्या दिल्याचे. 4 पुड्या दुधात घेतल्या. बाबांची थापड होती जोडीला. रक्तप्रवाह बंद झाला 2 दिवसात बालीचा. ती पडलेली होती भजनात, 9 वर्ष होती आश्रमात. वयाच्या 5व्या वर्षात कवित्व आले होते तिला. कोठवरी करावे नियमांचे पालन, विश्व दिसेना चैतन्य घन. तुला पूर्णत्व प्राप्त करून देईन, शब्द आठविले श्री गुरुचे. पत्नीसह पारोळ्याला गेले, पैसे कपडे अर्पण केले. एकांती सद्गुरुसी काय बोलले, दोघापैकी कमी कोण सांगा. बाबांचा स्वभाव फार जबर, बाप दाखव किंवा श्राद्ध कर. करुणी देतो म्हणे साक्षात्कार, म्हणून आलो येथवरी.
मराठे रागाने बोलले, ऐसे बोलणे शोभते का तुले? गुरु करताना तुला सांगितले, बहिरा होता का त्या दिवशी? पाणी पिना छान कर, और गुरु करना पहिचान कर. जन्मोजन्मी तुला माझ्या आज्ञेत राहावे लागेल नरहरी. असो एक स्त्री खूप भाविक, आत्मसाक्षात्काराची तिला भूक. तिला घेऊन सोबत तिघेही पायदळ पोहोचले. पौर्णिमेची होती रात्र, दोघांनी चित्त केले एकाग्र. गुरुविद्येचा केला प्रयोग, त्यांच्याकडे जी होती. सकाळी तिघे पारोळ्यात आले, बाबांनी पूर्ण कपडे फेकून दिले. नग्न अवस्थेत पडून राहिले, अक्षर ना बोलती कोणासी. आश्रमात होती महिलांची शाळा, निराधार विधवा स्त्रिया आल्या. 25 ते 35 वयोगटातल्या मराठी तयांचे शिक्षक. नरहरी बाबा खोलीतून आले, त्यांच्यामध्ये येऊन बसले. अनिल मराठे संतापले, बाबाला नेले ओढत. बाबाला दमदाटी देऊन पुन्हा चालू केले शिक्षण. नरहरी बाबा स्त्रियात येऊन मुकाट्याने बैसले. मराठीला खूप राग आला, बाबाला त्यांनी मार दिला. खोलीत कोंडले त्या रात्रीला, कुलूप लावले बाहेरून. तो काय झाला चमत्कार, बाबा रात्रीच निघाले बाहेर. चालत गेले गिरणा नदी तीरावर, गवतामध्ये झोपले. तुळसा मातेने लावला तगादा, माझे पती मला दाखवा. खोलीच्या किल्ल्या घेऊन मराठी सांगते आईला, मी आहो साधा मास्तर, माझा विद्यार्थी झाला प्रोफेसर. शब्द निघाले ओरिजिनल, मुखा वाटे श्री गुरुच्या. गुरु बडा का चेला बडा, दोघांनी खोलीत प्रवेश केला. तेथे शिष्य नाही दिसला, गुरु घाबरला मनात. लगेच आईला गाडीत बसविले, पोहोचवून द्या जळगावले. भाड्याकरिता पैसे दिले, आईला रहस्य समजेना. तिच्या ध्यानात नरहरी बाबा, तिकडे गुरु करे तोबा तोबा. गुरुत्वाच्या अहंकारातून विद्येचे प्रयोग सुरू केले. शिष्याने यावे परतून, पुन्हा धरावे माझे चरण. माहित नाही नरहरी बाबा कोण, घमेंडीने बोले लोकांशी. पतंग जरी गेला आकाशात, दोरा आहे माझ्या हातात. सांदीपणीला कळले होते रहस्य, कृष्णाचे शिष्य मानेना. तुळसा मातेला गाडीतून तिचा दिसला पंचप्राण. माझे सौभाग्य वनात सोडून जाणे मजला योग्य नाही. दिवसभर दोघे चालले, कुणाचा स्पर्श चालेना बाबाले. देहाचे धर्म सर्व खुंटले, मा शब्द बोलती क्वचित. तुळसा माता गाडीत बैसली, नांदुरा आश्रमी निघून आली. नग्न विधेय अवस्थेत बाबा फिरती जळगावी. तेथील एक भाविक सोनार, त्याच्या बैसले ओट्यावर. नवे कपडे भाजी भाकर बाबा समोर ठेवली. दर्शन घेऊन घरात झोपले, बाबांनी स्पर्श नाही केला. असा संत कोणी पाहिला, बाबा पायदळ निघाले. मराठीच्या मंत्र प्रयोगानं बाबांना होई त्रास महान. मुक्ताई नगर पर्यंत जाणं, बाबा आले कसे तरी. तिथे श्री आदिशक्ती मुक्ताई, तिने केली नवलाई. अनिल मराठे माझा गुरु, बाबांच्या मनातून निघाले. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. अभंगाचा अनुभव झाला सुरू नरहरी बाबांच्या जीवनात. नव्या दमाने नव्या जोमाने बाबा निघाले निश्चयाने. विठ्ठल नामाच्या छंदाने नरहरी बाबा नांदुऱ्यात. आनंद सर्वांना झाला, हुरहुर वाटे राधाकृष्णाला. गुरुवारचा नियम सुरू झाला, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. तेव्हा वापरती काळ्या घुंगड्याला, तुकोबा ज्ञानोबाच्या घेती अभंगाला. शुभ्र दुपट्टा कानाला, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. नाही कुणाकडे पाहणे, नाही कुणाचे काही घेणे. स्वनामाचा उच्चार न करणे, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. कुणी चोरून काढल्या फोटोस, त्याचा कॅमेरा होई जप्त. कीर्तन चाले 2 तास, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. काही दिवस तुळशी माडगडा, अष्टगंध बुक्का कपाडाला. 15 दिवस भागवत सप्ताह केला राधाकृष्ण मंदिरात. 15 दिवसात 15 कीर्तनकार परिसरातील बोलविले वैष्णववीर. देवडा चरनिया अभंगावर पहिली सेवा मज घडली. रंग बाबांचा काळा सावळा, तोत्रे शब्द कधी वाचेला. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु, गजर घेती कीर्तनात. एकाएकी उधाण आले, 3 पत्रे उडू लागले. बाबांच्या डोक्यातील टोपी उडून गेली वाऱ्याने. जमिनीवर पाण्याचे लोट, बाबा दंग कीर्तनात. तेव्हापासून टोपीला स्पर्श नाही केला बाबांनी. श्री बिद्रावन बाबांच्या यात्रेत, हिवरखेड पुण्यभूमीत. नरहरी बाबा कीर्तनात तल्लीन झाले देवाच्या. नरहरी बाबांची अमृतवाणी पडते हो साऱ्या भक्तांच्या कानी. मुलीवाले हुंडा देऊ नका कोणी, लग्न करा आपली परिस्थिती पाहुणी. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री नरहरी माऊलीच्या कृपेनं 2रा अध्याय झाला वर्णन. भारत माता झाली धन्य धन्य, जय नरहरी मा मंत्राने. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. श्री संत गुलाबराव महाराज की जय.